जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय जय. तर बघा, आज मला केस काळे करायचे होते. खूप जास्त व्हाईट झालेली होती माझे केस आणि कर्ली पण खूप जास्त आहेत. तर फौजी म्हणाले, चल मी डोक्यांना लावून देतो तुझ्या तर मी म्हटलं ठीक आहे. तर मस्त असं काळे करून घेतले केस. गावाकडे आल्यावरती ना खूप असं चेहरा पण काळा पडून जातो आणि केसही भुरकी भुरकी होतात. नंतर खूप सारी कपडे होती, मशीनला लावून घेतली सगळे कपडे. म्हटलं ट्राय करावं. इकडे ऊन खूप आहे ना, तर काही कामं वगैरे करूच वाटत नाही. तर मी संध्याकाळीच करायला घेतली सगळी कामं. 4च्या नंतर कपडे वगैरे धुवून घेतले. नंतर सुकवायला टाकायचे होते, तर बाहेर जाऊन मग पहिले कपडे काढले, नंतर पुन्हा कपडे सुकवायला टाकून दिले. असा दिवस जातो, म्हणजे कळतच नाही. खूप जास्त गरमी असल्यामुळे आणि घरात सेटिंग करता करताच आल्यावरती सुट्टीवरती आम्हाला घरातली सेटिंग करता करताच 15 दिवस चालल्या जातात आणि 15 दिवस असे तसे फिरण्यातच चालल्या जातात. म्हणजे कळूनच येत नाही 1 महिन्याची सुट्टी आमची कशी चालल्या जाते. मस्त असं सगळे कपडे ड्राय करून घेतले, नंतर बकेटमध्ये काढून घेतले. म्हणजे ऊन उतारल्यावरती काम केल्यावरती एवढं काही वाटत पण नाही. असंच रुटीन मस्त वाटतं. ज्यादा हे केल्यावरती पण, जास्त ऊन लागल्यावरती पण प्रॉब्लेम होतो आणि आजकाल हॉस्पिटलमध्ये पाहावं लागतं. उलचं काही झालं की त्याच्यापेक्षा आपलं व्यवस्थित केलेलंच बरं. आणि आमच्या इकडे सगळं असं मोकळं आहे ना, त्याच्यामुळे तर आणखीनच प्रॉब्लेम होतो. कसं आतमध्ये काम असलं की थोडं वेगळं वाटतं, पण असं बाहेरच सगळं म्हटल्यावरती ऊन लागून जातं. तर खूप ऊन उतरलं होतं, सगळं ऊन गेलं. पण मशीनमध्ये कपडे सुकल्यामुळे एवढे काही वाटत नाही. असंच काम करून घेते सगळं. मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असेच मी गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी बनवत राहील. आजसाठी बस इतकंच. जय जिजाऊ, जय शिवराय.